सामान आलं ना व्यवस्थित? येस. असावरी जावई बापू राहायला आलेत. जावयाचा मानपान व्यवस्थित होऊ दे. हो काका, म्हणजे खरंच सरप्राईजच दिलं सरांनी. बरं आम्ही बॅग्स हात नेऊन ठेवू. सोम तू मला मदत करतोस का? अगं राहू दे, मी ठेवते थोड्या वेळाने आतमध्ये उचलून. बरं राहिलं, मी बाजूला तरी सरकवून ठेवते बॅग. सावकाश बाळा. सर तुम्ही बसा तरी, मी मस्त कॉफी करते तुमच्यासाठी. अरे नो फॉर्मॅलिटीज, मी माझ्याच घरी आलोय. अरे हो, तू तुझ्याच घरी आलायस अभिजित, पण तरी शुभ्रा काही कमी जास्त पडून देऊ नकोस हा. काका कशाला उगीच टेन्शन देताय तिला? नाही टेन्शन नाही सर. आणि काका बघा, आज सर आलेत ना, मग घरात पंचपक्वान्न बनणार. एवढं कशाला ओव्हर करतेस? ते नेहमीच येतात. तसं नाही रे सोहम, पण ते कसं असो, आत्ताच्या येण्यात आणि एरवीच्या येण्यात फरक आहे ना. यावेळी मी बायकोच्या माहेरी राहायला आलोय, आणि तेही खास तुझ्यासाठी. माझ्यासाठी? येस. आपण दोघं मस्त टाइमपास करूया, मज्जा करूया. अरे माझ्या बॅग्स अजून नेल्या नाहीत. चल 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 सोहम, चल 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 बॅग्स घे. मला आसावरीची खोली दाखव. ठेव ठेव, तू आहे ना सोहम? ये 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 ये. अरे उचल उचल, चल 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 चल. आसावरीची खोली दाखव मला, चल. गेट. बरं हो, आमच्या गप्पा होत राहतील, पण काही मदत लागली तर मी आणि सोहम आहोत, सांगा आम्हाला. घोटभर चहा मिळाला तर बरं होईल. हो हो. कमाले नाही यांची, म्हणजे अचानकच आले, काही बोलले पण नाहीत मला. खरंच कमाल आहे, सरप्राईजच केलं सरांनी. हो. आई चला जेवणाच्या तयारीला लागूया आपण. काहीतरी छान गोडाचं करूया का? यांना ना खीर आवडते खूप. बरं मग खीर पुरी आणि मटार बटाट्याची रस्सा भाजी करूया. हो, आणि कुठली तरी सुकी भाजी पण करूया. चालेल. आणि मी बरोबर भजी आणि कुरड्या पण तळते, म्हणजे सगळंच होऊन जाईल. हो चालेल चालेल. आपण ह्यांच्यासाठी आधी चहा टाकायला हवा ना. थँक्स सोहम. अरे मी चहा घ्यायला बाहेर आलो असतो ना. नाही नाही, तुम्ही जावई आहात ना, मग तुम्हाला इथे तिथे जा असं कसं करायचं? जावयाचा मान असतो, त्याला जे हवं नको ते हातात आणून द्यायचं असतं, असे तुमचे बाबा म्हणतात. जावयाचा बबडे करायचंय तर. मी काय नाही, वरवर खडूस दिसले तरी प्रेमळ आहेत आपले दत्ताजी. हो. अगं बाई, ह्या बॅगा इथं ठेवल्या आहेत का? नंतर ठेवतो मी नंतर, काळजी करू नकोस. हो, पण म्हणजे तुमचे कपडे काढून ठेवावे लागतील ना कपाटात. इथे खोल्या लहान आहेत ना, जरा जागा करावी लागेल इकडे. हो. तुम्ही उभे का आहात? तुम्ही बसा ना इथे. हो हो, बस. बसा बसा. इथे बेडवर. हो, तू हाताला लागेल नको. नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना इथे या खुर्चीवर बसा, म्हणजे कसं इथे बसून असं व्यवस्थित चहा घेता येईल ना. तर असं काही नाही, तुम्हाला हवं तिकडे बसा. असं बरी. अगं मी चालू आहे, किती गोंधळलीस तू. मग काय करू, तुम्ही पहिल्यांदाच आलात ना असे राहायला. एरवी कसं मी बोलवते तुम्हाला तेव्हा कसं सगळं आवरलेलं असतं, नीटनेटकं असतं. आता पण ना, म्हणजे मी ते दोरीवर वाळत घातलेले कपडे आणून ठेवले इकडे, आणि मग मी खाली गेले आणि बबड्याला चहा देऊन मी आवरायलाच येणार होते, तेवढं तुम्ही आलात अचानक. नको होतं यायला? नाही तसं नाही, मला काही सुचत नाही हो. जरा कळवायचं तरी ना यायच्या पूर्वी. इकडे बस बस. मला ना तुझी ना खूप आठवण यायला लागली, म्हणून आलो.
इतकी वर्ष एकटं राहायची सवय लागली होती मला. ती 4 दिवसात घालवून टाकलीस तू माझी. म्हणून आलो. हा केला ओ देशील, हा असा मस्त चहा आणून देशील, आणि मलाही माझ्या लाडक्या बायकोची जरा काळजी घेता येईल ना. हात बरा आहे आता? हो, पुष्कळ बरं आहे. मला जावई बापूंसाठी पंचपक्वान्न बनवायची आहेत. तुम्ही आरामात चहा घ्या, मी आलेच. हं. थँक्यू. हं. जावई बापू येत आहे ना जेवायला? हॅलो. अरे वा वा वा, जंगी बेत दिसतोय. मग कुलकर्ण्यांचा जावई ना तू, जंगी बेत तर हवाच. बैस बैस. हो, बसतो बसतो. असावरी ती खीर खीर. हो, राहू द्या, मी वाढून घेतो ना. अरे असं कसं? मला आग्रहानं वाढू दे की. सर, एरवी तुम्ही सगळ्यांना असं आग्रहाने जेवू घालताना, मग आज तुम्ही आग्रहाचं जेवा. अरे पण मला मदतीला बोलवलं नाही तुम्ही, सगळं गुपचूप केलं का? अरे तुझ्या सुगरण बायकोला आणि सुनेला मदत नको होती, आणि जावई म्हटल्यावर तुझी मदत कशी चालणार? जावई शेफ आहे तरी. इथे तुम्ही शेफ वगैरे काही नाही आहात. तुम्ही फक्त कुलकर्ण्यांचे जावई आहात. त्यामुळे तुम्ही सगळे लाड करून घ्यायचे, आम्ही देऊ ते खायचं, आणि आम्ही भरवू त्यासाठी नाही म्हणायचं नाही. ही प्रथा आहे की काय इथे? येस काका, तुम्ही सुरुवात करा. हा. वा. आई मला जेवण वाढ. आले. हं बाळा. आई, आता माझा नंबर. मी पुरणपोळी भरवते. हा. आई, हो, 1 मिनिट वाढते. हं बाळा. अरे आई, तुमचा नंबर आता, तुम्ही भरवा ना. एक होय का? तू तर काय, मला मिरची भरवलीस तरी मला गोडच लागेल. नाही नाही, मी तुम्हाला गोड खीरच भरवणार आहे. वा वा वा. घ्या. हं. अरे सोहम, बस ना, छान बेत आहे. हो, अरे मी वाढते ना तुला, बस ना. नाही, माझ्या पोटात दुखतंय. अरे अरे बबड्या, ऐक ना. आई राहू द्या, तो पोटात दुखतंय असं म्हणालाय ना. आता पोटात दुखत असेल तर आपण त्याला खायला नको सांगूया. त्याला थोडा आराम करू दे. थोड्या वेळाने उठला की मी वाढीन त्याला. अगं अगं, पोट बिघडलेलं असताना लंघन केलेलंच बरं. तू ओवा दे आणि गरम पाणी दे. हो हो हो, हे सगळं मी करते, पण आधी आपण जेवून घेऊया. सर, सुरू करूया का? नाही नाही नाही, काका नाही वाढा, तुम्ही दोघेही बसा. मला एकट्याने जेवता येणार नाही. अहो, पण असं काय करताय बबड्या? असावरी काका म्हणतात ते बरोबर आहे. पोटदुखीवर पहिला उपाय लंघनच असतो. बाकीचे काय उपाय आहेत मी नंतर सांगतो तुला, आधी बस जेवायला. चला चला शुभ्रा, चल बस 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 बसा काका. बबड्या, बबड्या, अहो, झोप लागली याला. झोपू दे, चल निघूया आपण. अहो, आई, अरे आमच्या आवाजाने जाग आली का तुला? काय नाही, जस्ट तुला कसं वाटतं ते बघायला आलो. अजून दुखतंय का रे खूप पोटात? हो, खूप दुखतंय. जरा जरा बघू दे मला जरा. काय जोरात कशाला जाताय एवढ्या? अहो अहो, जरा हळू ना. सॉरी 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 सॉरी.
नाही नाही मला सांग, इथे डावीकडे दुखतंय का उजवीकडे तय? मधोमध दुखतंय. हो. अहो मला काय वाटतं, जरा गरम पाण्याने शेकलं की बरं वाटेल त्याला. मी पिशवी घेऊन येते. हा मला काय वाटतं सोहम, हे वाटतंय तेवढं सोपं नाहीये. हा म्हणजे ही पोटदुखी वाढू शकते आणि पुढे मग रोज पोटात दुखू शकतं. नाही असं रोज वगैरे नाही दुखत, आजच दुखतंय. नाही ही सुरुवात असू शकते ना. मी काय म्हणतो शुभ्रा, हा सर बोला ना. माझ्याकडे एक काढा आहे पोटदुखीवरचा. तो घेतला ना की अर्ध्या तासात पोटदुखी पळते. मला काढा वगैरे नकोय. सर मला काय वाटतं, त्याचं ना ऍक्च्युली एवढं पोट दुखतच नसेल. तुला काय म्हणायचं, मी नाटक करतोय? खूप दुखतंय माझं पोट, खूप त्रास होतोय. हो. सर आपल्याला काढा लागेलच हो. प्लीज मला सांगा कुठे मिळतो, मी लगेच घेऊन येते. मिळतो कशाला, मला बनवता येतो. हो हा मी आत्ता बनवून आणतो. हा. हे सर. अरे सर तुम्ही सुरुवात केलीच सुद्धा. हो, पोटात खूप दुखतंय ना, लगेच काढा द्यावा लागणार. हा बरं, काळी मिरी आहे? एक मिनिट. हा 1 2 3 4 5. यात टाकतात काय काय सर? काय म्हणायला येईल ते, बरंच काही. लसूण आहे? देते. लसूण नाही पण कारलंय. पोट दुखत असेल तर आपण किसून कारलं टाकलं तर बरं वाटू शकेल. करेक्ट आहे, दे. तुझ्या पोटात काही नाहीये ना, म्हणून पित्त वाढलंय. हा पित्त, अपचन, पोटात मुरडा यावरचा रामबाण उपाय आलेला आहे. काय आहे? काढा आहे सरांनी स्वतः बनवलाय. हो का? ए बबड्या, बघ बघ, याने काढा केलाय तुझ्यासाठी. बसला ना, ये उठ उठ. नाही मला शेकच बरं आहे. असं काय करतो सर, एवढा केलाय ना त्याने, बघ बरं वाटेल तुला. घे 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 राजा. अरे सोहम, हा काढा तू घेऊन बघ. 5 मिनिटात तुझी पोटदुखी पळल्या ना, नाव बदलून टाकेन मी. आणि एकदा का तुझी पोटदुखी थांबली ना, मस्त भूक लागेल बघ. घे सो घे. आई काय? अरे काढा. हे बघ सोहम, औषध जितकं कडू तितकं जास्त गुणकारी. हो ना आई? हो ग, खरंय. ए घे बरं तू. असं नको नाही आई नको. करू. सोहम, असा हट्ट नाही करायचा बाळा. घे रे. हा शाबास. अरे शेवटचे 4 घोट उरलेत फक्त, घेऊन टाक. घे घे सोहम. अरे बघ, संपव. हा नाही, आता संपवल्याशिवाय मी ग्लास नाही काढणार. हा शाबास. बघू. ओके, टेक केअर सोहम. आणि माझा ऐकशील तर आज लंघनच कर. हा ए हो बबड्या, हे म्हणतायत तसंच कर. तू आराम कर आणि जरा पोटालाही आराम मिळू दे. हा चल, आडवा हो, झोप बरं. आम्ही येतो. हा चला. या चल. पोटाला आराम म्हणून दिवसभर उपाशी ठेवलंय. भुकेने जीव चाललाय माझा.
उशीर. अरे काय रे बबड्या, असं गार का खातोयस? मला हाक मारायचीस ना, उठवायचंच ना मला. भात भाजी चपाती सगळं गरम करून वाढलं असतं ना मी. बाहेर टेबलावर बसून शांतपणे जेवायचं ना बाळा. हो ना यार, असं काय तू थंड खातोयस? सोम, पुन्हा तुझं पोट बिघडलं ना तर उद्याचाही अख्खा दिवस लंघन करावं लागेल तुला पुन्हा एकदा. त्यापेक्षा मी गरम करून वाढलं असतं ना. आणि अरे काय असं स्वतःच्या घरात चोरासारखं वगैरे कोण येतं यार? अरे पण तुमच्या लक्षात येतंय का, माझ्या काड्याचा फायदा झालाय त्याला. अशी कडकडून भूक लागली की कोणाला हाक मारायचंही भान राहिलं नाही त्याला. काय सांग, बरोबर ना? अहो खरंच की तुमच्या काढ्यामुळे माझ्या बबड्याला बरं वाटलं. थँक्यू. माय प्लेजर मॅम. हो सोम, तुला काय प्रॉब्लेम आला? घ्यायचं नाही, मी आहे ना. मला सांग, माझ्याकडे याच्यापेक्षा एकापेक्षा कसे उपाय आहेत मस्त. हा नाही नको, मला बरं आहे आता. हे काय? अहो तुम्ही वर झोपा, मी माझं अंथरुणी खाली घातलंय. नाही 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 नाही, तू वर झोपायचं, मी खाली झोपणार. अहो असं काय करताय? अहो तुम्हाला सवय नाहीये. मला का सवय नाही? मला सवय आहे. आपल्या घरी नाही का मी खाली झोपतो? आपल्या घराची गोष्ट वेगळी. इथे तुम्ही जावई आहात की नाही, मग तुम्ही बेडवर झोपायचं. ते काही नाही, तू वर झोपायचंस. असं काय करता हो? कशाला हट्टीपणा करता? हट्ट मी करतो का तू करतेस? नवऱ्याचं ऐकत नाहीस? हा वा. थांब, दत्ताजींना फोन करतो. अहो नको नको, झोपले असतील हो बिचारे ते. ठीक आहे हा गुड. ना, मी सुद्धा इथे खालीच झोपते. पाठ दुखली तर मला सांगू नका. ठीक आहे, नाही सांगणार. अहो खरंच दुखली तर सांगा, लपवू नका ठेवू. अगं सांगेन ग बाई. बरं झोप आता. लाईटचं स्विच कुठे मी बंद करतो. तो बघा उजवीकडून दुसरा. अगं बाई, अहो एकदम अंधार झाला ना, नाईट लॅम्प तरी लावा ना. हो अगं चुकून झालं ते, मला स्विच दिसलं नाही ना ते म्हणून. थांबा, मी दाखवते तुम्हाला. ए थांब थांब थांब, तू येऊ नकोस, अंधारात धडपडशील उगीच. अहो माझी खोली मला कळत नाही का? तुम्ही हलू नका. तुला सांगतोय मी, तू हळू. काय झालं? अहो थांबा थांबा, हलू नका. माझं मंगळसूत्र अडकलंय तुमच्या शर्टाच्या बटनात. अहो हो बघा ना. हो असं काय? मी सांगत होतो ना तुला, अंधारात येऊ नकोस, धडपडशील. धडपडलीस की नाही? पण काय म्हण, जाम फिल्मी झाला ना एकदम. मग मला खरं सांग, मुद्दाम केलेलं आहेस ना? काहीतरीच काय बोलताय? मुद्दाम कशाला करेन मी असं? असं काय करताय? काढा ना, कोणी आलं तर. आत्ता कोण येणार आहे? आई, आई. बघा शुभ्रा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला. आई, जाग्यात का? अगं हो. अहो मग आपण जागे आहोत ना, खोटं कसं सांगणार? माझ्या तोंडून निघून गेलं हो. अहो मग दार उघडा ना. आले आले ग. काढायला मदत करा ना मला. मला दिसत नाही ना, मी काय मदत करू? तू दिसतोय तर काढलं तू. काय हो, व्यवस्थित आहे ना सगळं? अगं हो. अहो मग दार उघडा ना. आले आले. असं काय करताय? काय झालं? एवढा का वेळ लागला दरवाजा उघडायला? अगं ते ना, माझं मंगळसूत्र ना ह्यांच्या शर्टाच्या बटनात ओके, आय एम सो सॉरी, मी डिस्टर्ब केलं तुम्हाला. अगं काय झालं, हे दिवा बंद करायला गेले आणि ना आमची टक्कर झाली. आई इट्स ओके. ऐका ना, तास थोडे जास्त आहेत आज, म्हणून मी ही रॅकेट घेऊन आले होते सर. थँक्स. ओके, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. अगं ऐक ना, अगं खरंच शुभ्रा,
थांब 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 थांब